मित्रांनो, आज आपण चालले मार्लेश्वरला। मार्लेश्वर हे एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात आहे। येथे एका नैसर्गिक गुहेत भगवान शिवाचे जागृत समजले जाणारे शिवलिंग आहे। जवळच बारमाही वाहणारा धबधबा आहे। देवरुख नगरापासून 18 किलोमीटर अंतरावर मारळ या गावाजवळच वसलेले आहे। मारळचा देव म्हणजेच मारळ अधिक ईश्वर असे म्हणून या जागृत देवस्थानाचे नाव मार्लेश्वर असे पडले आहे। नमस्कार मित्रांनो, पाठीमागे बघू शकता मार्लेश्वर ठिकाण जे महादेवाचं ठिकाण, तिथे मार्लेश्वर धबधबा फेमस आहे। तर नाशिकपासून 450 ते 500 किलोमीटर अंतरावर असलेले ठिकाण, कोल्हापूरपासून 110 आणि मलकापूरपासून 60 किलोमीटर अंतरावर। मित्रांनो, आपण बघूया आजची टूर मार्लेश्वर। कोणता? मार्लेश्वर नाग 710। मार्लेश्वर जाण्यासाठी एसटी बसची सुविधा आहे। कोल्हापूरहून येताना आंबाघाट, कळकदरा येथून खडी कळवण मार्गे मार्लेश्वर सुमारे 20 किलोमीटर अंतरावर आहे। तर रत्नागिरीहून अथवा मुंबईहून येताना देवरुखहून हातीव मार्गे सुमारे 18 किलोमीटर अंतरावर मारळ हे गाव आहे। समोर बघू शकता पार्किंगची व्यवस्था पायथ्याजवळच आहे। पहिला नारळ किती लांब वरती अजून? 530 पायऱ्या, 10 मिनिटं। आता पुढे मंदिर आहे मित्रांनो, आणि अशा 530 पायऱ्या चढून आपण मंदिरापर्यंत जाऊ। 530 पायऱ्या, चलो। पावसाळ्यात आजूबाजूला अनेक छोटे छोटे धबधबे कोसळत असल्याने मनोहरी दृश्य येथील सह्याद्रीच्या कडेकपारीतून आपणास बघायला मिळते।
मंदिराचा गाभारा हा गुहा स्वरूपाचा असून त्याला 3.5 फूट प्रवेशद्वार आहे. या काळोख्या गुहेत शंकराच्या पिंडीपुढे लावलेल्या समईचा मंद उजेड असतो. विशेष म्हणजे या गुहेत इतर कोणताही दिवा लावण्यास सक्त मनाई आहे. शिवपिंडीच्या मागे कपारीमध्ये असंख्य सापांचे अस्तित्व असते, मात्र या सर्पांचा कोणालाही उपद्रव झाल्याचे ऐकिवात नाही. तीनही बाजूने उंच डोंगरांनी वेढलेले स्थानाचे आकर्षण म्हणजे 200 फूट उंचीवरून पडणारा धारेश्वर धबधबा. श्रावण महिन्यात या हिरव्यागार डोंगरातून पडणाऱ्या धबधब्याचा आनंद घेण्यासाठी असंख्य पर्यटक या ठिकाणी येत असतात. भाकर ठेचा आम्ही आणली उसळ बनवून. काय आणलं म्हणून? आम्ही आणली उसळ पोळी. अरे वा, बघू शकता नक्ष. एक खायला. हॅलो गाईज, हॅलो गाईज, आज आलो आम्ही मार्लेश्वरला. तर मित्रांनो, फायनली आम्ही मार्लेश्वरचे दर्शन घेतले. अतिशय छान दर्शन झालं आणि असंख्य धबधबे बघायला मिळाले. तर नक्की तुम्ही या ठिकाणाला व्हिजिट करा मित्रांनो. नाशिकपासून 450 ते 500 किलोमीटर अंतरावर, कोल्हापूरपासून 110 आणि मलकापूरपासून 60 किलोमीटर अंतरावर असं ठिकाण अतिशय सुंदर आहे मित्रांनो. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, कमेंट आणि शेअर करा आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तोपर्यंत थांबतो मित्रांनो. जय हिंद, वंदे मातरम, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.